नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन लोहार। आज आपल्या मराठी स्पर्धा परीक्षा या YouTube चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण संख्याज्ञान हा घटक पाहणार आहोत। या संख्याज्ञान या घटकामधील काही उपघटक याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहेत। त्यामध्ये आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या या उपघटकांचा अभ्यास केलेला आहे। पण आपण आजच्या लेक्चरमध्ये समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या आणि संयुक्त संख्या या उपघटकांचा अभ्यास करणार आहोत। तर प्रथम आपण समसंख्या हा उपघटक पाहूया। समसंख्येची जर व्याख्या बघायची म्हटलं तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्याला समसंख्या असे म्हणतात। बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात। बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात। आणखी जर बघायचं म्हटलं तर समसंख्येची आणखी दुसरी एक व्याख्या आहे। बघा, ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्यांना सुद्धा समसंख्या असे म्हणतात। बघा, ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात। बघा, दोन्ही पण सोप्या अशा व्याख्या आहेत त्याच्या। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात। तसेच ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ 24, 48, 126, 542, 1244। म्हणजेच काय बघा की या पण संख्येच्या एकक स्थानी 4 आलाय, 8 आलाय, 6 आलाय, 2 आलाय, तर या सर्व काय आहे? समसंख्या आहे। तर आपण या पुढचा आपला उपघटक बघणार आहोत। घटक दुसरा याच्यामधला विषम संख्या। बघा, विषम संख्येची जर व्याख्या बघायची म्हटलं तर अतिशय सोपी आहे। ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना विषम संख्या असे म्हणतात। विषम संख्या असे म्हणतात। बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात। आणखीन एक विषम संख्येची दुसरी व्याख्या बघा, ज्या संख्येला 2 ने भागल्यानंतर बाकी 1 उरते अशा सर्व संख्यांना सुद्धा विषम संख्या असे म्हणतात। बघा, ज्या संख्यांना 2 ने भागल्यानंतर बाकी 1 उरते अशा संख्यांना
अशा संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ 7 13 19 47 59. म्हणजेच काय बघा की या संख्येच्या एकक स्थानी 3 7 9 अशा अंक आलेले आहेत, म्हणून या सर्व विषम संख्या आहेत. त्याचबरोबर आपण पुढचा घटक बघणार आहोत मूळ संख्या. मूळ संख्या. आता मूळ संख्येची जर व्याख्या बघायची म्हणलं तर अतिशय सोपी आहे मूळ संख्येची व्याख्या. ज्या संख्येला एक आणि त्याच फक्त आणि त्या संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. ज्या संख्येला एक आणि फक्त त्याच संख्येने भाग जातो, फक्त त्या संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या असे म्हणतात. जर आता मूळ संख्या जर बघायचं म्हटलं आपल्याला तर 1 ते 100 याच्यामध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 यामध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. एक ते 100 यामध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. तर बघा आपण मूळ संख्या बघूया. याच्यामध्ये 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97 अशा सर्व एकूण 25 मूळ संख्या आहेत. जर आपल्याला जर बघायचं म्हटलं तर 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत आणि 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. बघा यानंतर आपला पुढचा घटक बघायचा आपल्याला जोडमूळ संख्या. आता जर आपल्याला जोडमूळ संख्येची जर व्याख्या बघायची म्हटलं तर ज्या दोन मूळ संख्या केवळ 2चा फरक असतो अशा मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. व्याख्या परत बघा, ज्या दोन मूळ संख्यामध्ये केवळ 2चा फरक असतो अशा मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ जर बघायचं म्हटलं तर 1 ते 100 मध्ये एकूण जोडमूळ संख्येच्या 8 जोड्या आहेत. बघा 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्याच्या जोड्या 8 आहेत आणि बघा त्या जोड्या सांगतो तुम्हाला मी 3 5 5 7 11 13 17 19 29 31 41 43 59 61 71 73 या जर बघितलं तर टोटल जोडमूळ संख्येच्या या 8 जोड्या आहेत. आणि या बघा प्रत्येक दोन मूळ संख्येच्या मध्ये 2चा फरक आहे. प्रत्येक जोडमूळ संख्यामध्ये 2चा फरक आहे.
3 आणि 5 याच्यामध्ये 2चा फरक आहे, 5 आणि 7 2चा फरक आहे। या जोड्यामध्ये कुठल्याही दोन मूळ संख्या घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला 2चा फरक मिळणार आहे। म्हणजेच बघा आपल्याला टोटल 1 ते 100 मध्ये टोटल एकूण 8 जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत। ठीक आहे, याच्यानंतरचा पुढचा उपघटक बघूया आपण, संयुक्त संख्या। बघा आपल्याला संयुक्त संख्या हा उपघटक बघायचा आहे। आता संयुक्त संख्या म्हणलं तर संयुक्त संख्येची जर व्याख्या जर बघायची म्हणलं तर अतिशय सोपी व्याख्या आहे बघा संयुक्त संख्येची। तर कशी आहे, ज्या संख्या पाड्यामध्ये येतात अशा सर्व संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात। बघा ज्या संख्या पाड्यामध्ये येतात अशा सर्व संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात। जर बघायचंच म्हटलं तर 1 ते 100 या अंकामध्ये एकूण 74 संयुक्त संख्या आहेत। 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत। 74 संयुक्त संख्या आहेत। बघा ज्या संख्या पाड्यामध्ये येतात अशा सर्व संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात। आणि जर बघायचं म्हटलं तर 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत। बघा 1 ते 100 मध्ये एकूण 74 संयुक्त संख्या आहेत, पण 1 ते 100 मध्ये 1 0 आणि 1 या संयुक्त संख्या नाही। तर याच्यामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय बघा, मूळ संख्या 25, संयुक्त संख्या 74, यांची जर आपण बेरीज केली तर या दोन्ही संख्या मिळून यांची 99 एवढी बेरीज येते। आता या 99 एवढी बेरीज येते, याच्यामध्ये आपण एक संयुक्तही नाही आणि मूळही नाही, त्याच्यामुळे आपण एकचा इथे विचार करत नाही। मात्र 0 आणि 1 या दोन्ही पण नैसर्गिक संख्या आहेत। आता तुम्हाला जर हा घटक आवडला, चांगला व्यवस्थित समजला, तर तुम्ही आपल्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथून पुढचे तुम्हाला स्पर्धा परीक्षेला लागणारे सर्व गणित आणि बुद्धिमत्ताचे सर्व व्हिडिओ तुम्हाला मोफत मिळणार आहेत। धन्यवाद।